नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करताचा राशीफळ का असेल, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीबद्दल. जसं की तुम्ही पाहत आहात की तुमच्या 6व्या स्थानात जानेवारीमध्ये बरेचसे ग्रह होते. जसे की बुध आहे, शुक्र आहे आणि मंगळ. असे बरेचसे ग्रह तुमच्या 6ष्ठ स्थानात होते आणि ते आता 7म स्थानात जाणार आहेत. तर एकंदरीतच साधारण जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही मानसिकतेच्या मध्ये किंवा शारीरिकतेच्या दृष्टीमध्ये बऱ्याच प्रमाणात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल. बराचसा स्ट्रेस किंवा बरंचसं टेन्शन हे आलेलं असेल. त्याच्यामुळे निर्णय घेणं थोडंसं कठीण झालेलं असेल. खरं तर तुमची जी रास आहे ती इमोशनल आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींचा विचार भरपूर करते आणि प्रत्यक्ष इमोशनवरच चालणारी तुमची रास आहे. त्याच्यामुळे त्रास तुम्हाला थोडासा जानेवारी महिन्यामध्ये जास्त प्रमाणात झालेला असेल. पण काळजी करू नका. या महिन्यामध्ये गोष्टी बदलत आहेत. कारण हे जे सगळे ग्रह आहेत, जसं की जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 6 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. बुध जो आहे तो 2 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करेल. जो शुक्र आहे, हा शुक्र 12 तारखेनंतर तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो षष्ठचा हा सुद्धा मार्गी झालेला आहे. गुरु आणि षष्ठातले ग्रह सुद्धा सप्तमात जात आहेत आणि अष्टम स्थानामध्ये जो शनी आहे, शनी मार्गस्थ आहे आणि स्वतःच्या राशीत आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही तऱ्हेने सांगायचं झालं तर हा जो महिना आहे, तो हा महिना बराचसा व्यवस्थित राहील, चांगला राहील. गेल्या महिन्याच्या तुलनेत निश्चित तुम्हाला त्याचे काही चांगले अनुभव मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास तुम्हाला तुमच्यामध्ये दिसू लागेल, जे की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या अन्वये सांगायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्वास्थ्याबद्दल. म्हणजे तुमचं आर्थिक जे स्वास्थ्य आहे किंवा अर्थार्जन आहे, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 14 तारखेनंतर तो तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. अष्टमेश जो आहे शनी, तो अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो, तो मार्गस्थ आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 12 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. एकंदरीत या सगळ्या चारही ग्रहांचा विचार करायचा झाला तर जे आर्थिक स्थैर्य आहे बऱ्याच प्रमाणात स्टेबल राहील. गेल्या महिन्यात तुम्ही बघितलेलं असेल की तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या थोड्याफार चुकलेल्या होत्या किंवा केलेले गेलेले खर्च चुकलेले होते, अंदाज तुमचे चुकलेले होते. तर यातून तुम्ही थोडेसे बाहेर येत आहात. नेहमी जे आपण साधारण बचत करतो, ती बचत मात्र तुमची या महिन्यामध्ये व्यवस्थित येईल. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर बऱ्याच वेळा तुमचे अंदाज सुद्धा चुकलेले असतील. या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा तुमच्या मार्गी लागू शकतील. त्यामुळे काळजी करू नका. एकंदरीत आर्थिक स्थैर्य हे तुम्हाला बरचसं व्यवस्थित जाणवावं लागेल. त्याबद्दल फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे तुम्ही गेलेल्या कामाचा मोबदला सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये बराचसा चांगला मिळेल. तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर आर्थिक स्थैर्य सुद्धा हे बऱ्याच प्रमाणात सुधारेल. मी असं म्हणणार नाही की ते पूर्णतः सुधारेल, कारण तुमच्या अष्टम स्थानामध्ये शनीचं भ्रमण आहे. अष्टमातलं जे शनीचं भ्रमण असतं त्याला आपण लघु 7.5 किंवा छोटी 7.5 वगैरे असं म्हणतो. 7.5 सारखा थोडाफार अनुभव येतो, संपूर्णपणे 7.5 नाही. आणि त्यामध्ये समजा बाकीचे ग्रह सुद्धा तुमच्या चांगल्या स्थानातून नसतील तर अर्थातच त्याचा जो प्रभाव आहे हा जाणवण्याइतपत राहतो. त्याचा अनुभव तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये घेतलाच असेल. परंतु आता त्याच्यामध्ये सुधारणा होते, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो चतुर्देश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 12 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा हा अनुभव तुम्ही घेतला असेल. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध काही ठीक नव्हते. छोट्या-मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग सुद्धा उभे राहिलेले असतील. त्याचप्रमाणे घरातलं जे वातावरण आहे बऱ्याच प्रमाणात गढूळ होतं. आता त्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल घरातल्या ज्या स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. या महिन्याच्या साधारण 15 तारखेनंतर त्याच्यातून बाहेर येत आहात. जो स्ट्रेस, टेन्शन घरातल्या फ्रंटवरती तुम्हाला वाटत होता, तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात आता कमी होणार आहे. त्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. म्हणजे तुमचं लव्ह लाईफ किंवा प्रेम नातेसंबंध हे नेमके कशा प्रकारचे असेल, ज्याला रिलेशनशिप सुद्धा म्हणतो. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा खरं तर मंगळ तुमचा पंचमेश पण आहे आणि दशमेश पण आहे किंवा ज्याला आपण कर्मेश म्हणतो. म्हणून तो राजयोगकारक ग्रह समजला जातो कर्क राशी करता आणि अर्थात सिंह राशी करता सुद्धा.
तर हा जो मंगळ आहे, मंगळ तुमचा पंचमेश आहे, जो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, तर आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात उद्भवले ते बऱ्याच प्रमाणात कमी होतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा थोड्या प्रमाणात गोष्टी टोकाच्या होत होत्या, वादविवाद होत होते आणि लॅक ऑफ ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, ते थोडंसं होत होतं आणि कधी-कधी गोष्टी थोड्याशा टोकावरती पण आल्यासारख्या जाणवत होत्या, म्हणजे ब्रेकअपपर्यंत. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 1 आठवडा झाला, की यामध्ये बरीचशी सुधारणा होईल. तुमच्यामध्ये आणि तुमच्या जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात एक साधर्म्य दिसून येईल किंवा दोघांमध्ये कम्युनिकेशन आहे, ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. हार्मनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्याच्यामुळे गोष्टी बरोबर परत मार्गी लागतील. काळजी करू नका. जर का तुमच्या गोष्टी थोडासा प्रॉब्लेमॅटिक झालेल्या असतील, तर त्या नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा दिसून येईल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास त्यांनी अनुभवलेले असतील. या महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यातून बाहेर येत आहात. काळजी करू नका. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे, हा कालावधी बराचसा चांगला राहील. परंतु तुम्हाला तुमचे प्रयत्न किंवा एफर्ट जे आहे ते देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक सुखाबद्दल. तर साधारणतः 6व्या स्थानात जे ग्रह होते ते आता 7व्या स्थानात येणार आहेत. जसं की मंगळ 6 तारखेला येणार 7व्या स्थानात, शुक्र 12 तारखेला येणार 7व्या स्थानात आणि बुध आहे हा 2 तारखेला तुमच्या 7व्या स्थानात येणार आहेत. 7व्या स्थानात बरेचसे ग्रहांची गर्दी होणार आहे. बुध, मंगळ, शुक्र आणि रवी सुद्धा जवळ-जवळ 14 तारखेपर्यंत 7व्या स्थानातच राहणार आहे. अर्थात ती खळबळ जी आहे ती 7म स्थानाबद्दल, ज्याला आपण भार्या स्थान म्हणतो, याबद्दलची दिसणार आहे. अर्थातच वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात किंवा वैवाहिक नातेसंबंधामध्ये थोडीशी खळबळ ही दिसून येईल. अर्थात तुमची जी रास आहे ही बरीचशी फॅमिली ओरिएंटेड आहे. म्हणजे घराकडे लक्ष देणारी आहे. म्हणजे घरातलं जर का वातावरण चांगलं असेल, तर तुम्ही नॉर्मल असाल. घरातलं वातावरण थोडंसं जरी वर-खाली झालं, तर तुमच्या वागण्या-बोलण्यामध्ये किंवा तुमच्या चिंतेमध्ये भर टाकण्याची जी गोष्ट असते. आता इथे वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात गढूळ होण्याची शक्यता आहे. याकडे थोडंसं लक्ष द्या. पेशन्सने काम करत चला. पण ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तात्कालिक आहे. जरी तुमच्या आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध थोडेसे ताणले गेले, तरी सुद्धा ते तात्कालिक त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावर होणार नाही. मात्र स्वतःवर जर का पेशन्स ठेवला, कंट्रोल केलं, तर गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या म्हणजे तुमच्या साधारणतः हातात राहू शकतील किंवा हाताबाहेर जाणार नाहीत. तर एकंदरीत थोड्याफार प्रमाणात गोष्टी ताणल्या जाऊ शकतील. असं तुम्हाला वाटू शकेल, की वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती थोडासा हावी होतोय काय? वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काय त्रास होत आहेत का? अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतील. याप्रमाणे यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं करियर आहे त्या संदर्भात. करियरच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता जसं सांगितलं, की तुमचा जो कर्मेश आहे मंगळ, हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 6 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार. काळजी करू नका कारण 10व्या स्थानामध्ये गुरु सुद्धा आहे. गुरु असल्या कारणामुळे गोष्टी थोड्याशा वाटतील, की जसं की मंगळाचं भ्रमण आहे ते थोडंसं तुम्हाला वाटेल, की थोडंसं त्रासदायक होत आहे, गोष्टी होत नाही टोकाच्या. जसं की थोडाफार अनुभव तुम्ही जानेवारी महिन्यात सुद्धा घेतला होता. या महिन्यामध्ये काळजी करू नका, असं काही अनुभव येणार नाही. आता त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण सुद्धा बरचसं नॉर्मल राहील. त्याच्यामुळे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. खूप चांगल्या प्रकारे त्या संदर्भातला अनुभव येईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर वैवाहिक जोडीदाराचा नातेसंबंध तुम्हाला थोडं या प्रमाणात आणि तुमची जी आर्थिक स्थैर्य आहे, या संदर्भात तुम्हाला थोडीशी काळजी घेतली पाहिजे या महिन्यामध्ये. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत, हे नेमके कशा प्रकारचे असेल? जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. तुमच्या सप्तमातला जो बुध आहे त्याच्याबरोबर लाभ योग करणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. चांगलं कम्युनिकेशन होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग होणार आणि शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. तर हा जो नेपच्यून मंगळाचा लाभ योग आहे तो पण तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आणि एक चांगल्या प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण किंवा प्रेमाचं जे नातं आहे ते अधिक घट्ट होईल. याचप्रमाणे षष्ठ स्थानातल्या शुक्राबरोबर दशमातला जो हर्षल आहे हा त्रिकोण योग करणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणच्या व्यक्ती असेल, त्यांच्याबरोबर तुमचे जे नातेसंबंध आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत होऊ शकते सहकर्म्यांकडून. तर ही गोष्ट चांगली आहे. ज्या व्यक्ती म्हणजे ज्या कर्क राशीच्या व्यक्ती जॉबलेस आहेत, जॉब नाहीये, त्यांना जॉब वगैरे मिळू शकला. अचानकपणे अशा काही गोष्टी की ज्या महत्त्वपूर्ण आहेत आणि सकारात्मक आहेत तुमच्यासाठी होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या
10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. जो रवी तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडं फक्त प्रमाणात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराचे आरोग्य या दरम्यान निश्चितपणे त्याच्या संदर्भात काही त्रासदायक गोष्टी वगैरे समोर येऊ शकतात. अर्थात फारसं मोठं नसेल, परंतु त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेप्च्यून आणि शुक्राचा सुद्धा लाभ योग होणार आहे सप्तम आणि भाग्यस्थानामधून. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील किंवा तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध हार्मोनियस राहतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतो. दोघांचा केंद्रयोग छोट्याफार प्रमाणात तुमच्या वैवाहिक जोडीदारावर खटके वगैरे उडतील. स्वतःच्या सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान तुम्ही कागदोपत्री व्यवहार कोणाला काय कमिटमेंट प्रॉमिसेस असं मात्र करू नका. जर तुम्हाला या दरम्यान कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या कारणास्तव तुम्ही बाहेर फिरायला जाल, ते कारण पूर्ण होताना या दरम्यान कठीण होईल. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची सुद्धा युती होणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. तर ही युती तसं पाहिलं तर तुमच्याकडे शुभ फलदायी अशीच असणार आहे. वैवाहिक जोडीदारामध्ये नातेसंबंध घट्ट होते. तुमच्या दोघांमधलं जे प्रेम आहे ते अधिक वाढीस लागेल आणि हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची तयार होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि शनीचा युती योग होणार. आता हा जो युती योग आहे, हा योग अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण महिन्यामध्ये हा जो युती योग आहे किंवा हा पर्टिक्युलर जो आस्पेक्ट आहे, हा थोडासा वेगळा राहील. याचे बरेचसे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. अर्थात दिनांक 28 तारखेला पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध थोड्या प्रमाणात चांगले जातील. त्यांच्या सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं, तिथली लोकं थोडीशी वेगळ्या प्रकारे वागणं, असा त्याचा स्ट्रेस तुमच्यात थोडंसं जास्त येणं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे इन्व्हेस्टमेंट असेल त्या या दरम्यान अजिबात करू नका. तुमच्या इन्व्हेस्टमेंट साफ चुकतील किंवा फसतील. म्हणजे तुम्ही मांडलेले अंदाज चुकतील. त्या सर्व गोष्टींचा थोडासा विचार करणं गरजेचं राहील. अर्थात 28 तारखेपासून म्हणजे 26 ते जवळ-जवळ 29-30 तारखेदरम्यान हे जे आपण बोललो त्या संदर्भातले काही अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. दोघांचा लाभ योग होणार आहे. खूप शुभ फलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. अनपेक्षित काही लाभ होणं आणि तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित बाहेर फिरायला जाणं वगैरे अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित येतील. परंतु मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही चांगल्या अपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर या अन्वये हा जो गुरु आणि बुधाचा लाभ योग तुमच्या दशम आणि अष्टम स्थानातून होणार आहे. हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. या महिन्याची जी अमावास्या आहे ती तुमच्या सप्तमात होणार आहे मकर राशीमध्ये. तर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे जी पौर्णिमा आहे ही 24 तारखेला होणार आहे. अमावास्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त प्रमाणात भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतले गेलेले निर्णय हे बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता असते. तर या अन्वये आणि तुमची जी राशी आहे मुळात सुद्धा कर्क राशी आहे, चंद्राची राशी आहे, स्त्री राशी आहे. त्याच्यामुळे भावनाशीलता ही तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. तर तुम्ही खास करून अमावास्या आणि पौर्णिमा या दरम्यान कारण तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा चंद्र आहे आणि अमावास्या आणि पौर्णिमामध्ये चंद्राची जी भूमिका असते ती सगळ्यात महत्त्वाची असते. तर तुम्ही या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की मूड स्विंग होणं, मूड वेगळा लागणं किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, समोरचा व्यक्ती आपल्याला वेगळ्या प्रकारे समजेल किंवा आपली इमेज खराब होणं किंवा आपण करायला गेलोय आणि झालंय अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला अमावास्या पौर्णिमेच्या आसपास नेहमीच अनुभवास येत असेल तर त्या जी तारखा आहेत त्या लक्षात ठेवा जसं की या महिन्याची 9 तारीख आणि 24 तारीख. तर मित्रांनो हे होतं कर्क राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.